आपण पाहत आहात लोकशाही महाराष्ट्र न्यूज। 25 वर्षाची परंपरा असलेल्या दासबोध अभ्यास मंडळाच्या वतीने राम जन्मोत्सव उत्साहात साजरा। 9 दिवस चाललेल्या विविध कार्यक्रमाची भक्तिमय वातावरणाने सांगता जत येथील दासबोध अभ्यास मंडळाच्या वतीने गेली 25 वर्ष खास महिलांकरता विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन मोठ्या थाटामाटात करण्याची परंपरा आजही अखंडपणे सुरू असून सुमारे शेकडो महिलांच्या उपस्थितीत 25 वर्ष चालू असलेल्या नवरात्र व राम जन्मोत्सवाचा कार्यक्रम मोठ्या थाटामाटात आयोजित केला जातो। सालाबाद प्रमाणे चैत्र महिन्यातील गुढीपाडव्यापासून ते रामनवमीच्या 9 दिवसात रोज विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन विद्यानगर येथील माजी गुरुवर्या आदरणीय मंगल चंद्रकांत खासनीस यांच्या स्वगृही अनेक महिलांच्या उपस्थितीत केले जाते। यात श्लोक, श्रीराम रक्षा, प्रभू हनुमानाच्या कथा व प्रवचन यांचा समावेश असतो। रोज चालणाऱ्या सुमारे तासाभराच्या या कार्यक्रमात सर्व महिला 9 दिवस उत्साही सहभाग नोंदवतात। आज या कार्यक्रमाची सांगता राम जन्मोत्सवाने करण्यात आली। दुपारी 12 वाजता रामाचा पाळणा गाऊन महाआरती व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते। गेली 9 दिवस सुरू असणाऱ्या या रामनवमीच्या कार्यक्रमाची सांगता होताच सर्व महिला भावुक झाल्याचे पाहावयास मिळत होते। जय देव जय देव जय श्री हनुमंता तुमचे नित्र सारे नवनीकृतांता। जय देव जय देव तुमचे पाताळ उठला प्रतिशब्द थरथरला धरणी नरमाही राखेल धडाके पर्व उद्गण उच्छेद रागी राम दासा शक्तीचा शोध। जय देव जय देव जय श्री हनुमंता तुमचे नित्र सारे नवनीकृतांता। जय राम श्री राम जय राम जय जय राम लावण्याचा गाभा राम श्री राम जय राम जय जय राम लावण्याचा गाभा राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम। पूर्ण करसी तू तात मी बालक ज्याच्या वंशी कुलधर्म राम सेवा त्याच्या वंशी भज जन्म देगा देवा ज्याची वाणी रंगली राम नामी त्यासी माझा संवाद घडो स्वामी। वारंवार विनंती परिसावी दया सिंधूची पूर्ण कृपा व्हावी। मने उद्धव चिंतन महाराजा रामदासाचा संग घडो राम सखा
लोकशाही महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.